स्टुडंट्सना हा मेसेज की सॉरी की आम्ही जेव्हा स्टुडंट होतो त्यावेळेस ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून आज तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात। और अहले वतन के सर ऊपर जब बिजली कड़ कड़ कड़केगी हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे जब अर्ज़े खुदा के काबे से। किसी के डिसएग्री करने से कोई प्रॉब्लम नहीं है, बट जो लोग चुप बैठे होते हैं मुझे उससे थोड़ी सी प्रॉब्लम होती है जी। सो अब लोग बोल रहे हैं, चाहे मैं एग्री भी नहीं करती हर चीज़ से, मुझे बस बोलो, आपकी आवाज़ है, आप आज़ाद हो, बोलो। जब अर्ज़े खुदा के काबे से सब बूत उठाए जाएंगे, सब बुत उठाए जाएंगे, सब ताज उछाले जाएंगे। असं म्हणता नाही येणार, पण तरी आता तरी ह्या सगळ्या संघर्षाचा चेहरा ते आहेत। त्यांना लढत राहा म्हणणं म्हणजे त्यांच्या पुढे काय काय वाढून ठेवलंय असे प्रश्न मनात येतात। लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, बस नाम रहेगा अल्लाह का, जो गायब भी है हाजिर भी, जो मंजीर भी है नाजिर भी, उठेगा अनल हक का नारा, उठेगा अनल हक का नारा, जो मैं भी हूँ और तुम भी हो, बस राज करेगी खल के खुदा, जो मैं। नमस्कार, मी हर्षरा स्वकुण। आत्ता मी मेलबर्नमधल्या फेडरेशन स्क्वेअरला आली आहे। माझ्या मागे तुम्ही हा फेडरेशन स्क्वेअर मी तुम्हाला दाखवते। हा फेडरेशन स्क्वेअर या फ्लिंडर स्ट्रीट या स्ट्रीटवर आहे आणि आत्ता माझ्या मागे ही जी सगळी गर्दी दिसते तुम्हाला, ही भारतीय विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतातल्या वेगवेगळ्या भागातून, कोणी स्टुडंट म्हणून, कोणी इकडे जॉब करण्यासाठी, असे जे सगळे आले, जे 20 तारखेचा दिल्ली पोलिसांनी ती केलेली हिंसा बघून अस्वस्थ झालेले आहेत। हे सगळे अस्वस्थ लोक एकत्र येत आज इथे जमलेले आहेत। मी पूर्ण वेळ आता तुम्हाला दाखवणार आहे की इथे काय काय घडतंय, काही लोकांचे रिॲक्शन्स घेण्याचाही प्रयत्न करणार आहे। मी तुम्हाला या जागेबद्दल आधी सांगते की फेडरेशन स्क्वेअर ही जी जागा आहे, इथेच माझ्या मागे याच ठिकाणी दर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा होतो। याच फेडरेशन स्क्वेअरच्या अगदी 2-3 किलोमीटर दूरवर मार्बल स्टेडियम आहे, जिथे 10 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते। त्यांच्या स्वागताचा एक भव्य दिव्य सोहळा इथे झाला होता आणि अनेक भारतीय त्याही सोहळ्याला आले होते। त्यातले काही चेहरे मी आज इथेही पाहतेय आणि या सगळ्यांची जी अस्वस्थता आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे। प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, कुठली एक गोष्ट आहे जी त्यांना कनेक्ट होते, ज्याच्यासाठी ते इथे आले आहेत। सगळ्यात मुख्य म्हणजे इथे सुरुवातीला तर मी तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये दाखवते की ज्या नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली आहे आणि त्यानंतर हे असे वेगवेगळ्या वयोगटातले लोक आहेत, पण फक्त या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आता तिकडे स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथे ही प्रचंड मोठी गर्दी मेलबर्नमध्ये जमलेली आहे। जय हिंद, जय हिंद, and salute for the Gen Z. They have the courage to come up because this movement would have been started and they have taken a step forward. दिल से थोड़ी मिलेनियल हूँ, बट हाँ मैं जेन ज़ी हूँ। मी खूप बोलत होते हे आधी की जेन झी खूप आळशी आहेत, पण त्यांनी ॲक्च्युली जिथे मेहनत दाखवायची होती तिथे दाखवली, ते मला खूप आवडलं। आणि पंतप्रधानांसाठी हे सांगेन, थोडं जेन झीकडनं शिका काय करायचं। तुम्ही एकतर्फी भाषण देऊन लोकांवरती सत्ता राखू शकत नाही।
तर आता फेडरेशन स्क्वेअरला मला भेटल्या अश्विनी आणि त्यांनी भारतात बरीच वर्ष वकिली केली आहे आणि आत्ता त्या इथे आहेत. पण आत्ता भारताकडे बघताना त्यांना काय वाटतंय, त्या का इथे आल्या आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत. अश्विनी, का इथे यावं असं वाटलं? काय फिलिंग होतं तुमचं आज इथे येऊन उभं राहण्याचं? खरं तर आपण जिथे कुठे असू तिथून हे करायला हवं. आपण जंतर मंतरला नाही जाऊ शकत किंवा आपण फॉर एक्झाम्पल मी पुण्याची आहे, मी पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जिथे मी काम केलं आहे तिथेही मी उपस्थित नाही राहू शकत. पण हे सगळं फक्त बघत राहणं आणि आपण याला जिओग्राफिकली स्वतःला लिमिट करणं मला बरोबर नाही वाटलं. उत्तरं द्यायला पाहिजेत, वेळच्या वेळी उत्तरं देणं गरजेचं आहे. तुम्ही बोलायला सुद्धा तयार नाही आहात, आपल्या मनामध्ये जे येईल ते फक्त बोलत राहता जिथे तिथे. ही गोष्ट बरोबर नाही. और ये एक कॉल है, दिस इज़ अ कॉल फॉर ऑल द स्टूडेंट्स सो दॅट वी ऑल कॅन गॅदर. ॲज अ ट्रू एज्युकेटेड ह्युमन म्हणून सर्वजण एकत्र आलेले त्यांच्यासाठी की ज्यांच्यासाठी हे भविष्य उद्या जे स्टुडंटचं भविष्य आहे त्याच्यावरतीच भारताची प्रगती ठरणार आहे. ज्या स्टुडंट्सनी आज भारताच्या प्रगतीसाठी हातभार लावायला पाहिजे होता तर ते तिथे न असता त्यांच्यावरती आज लाठीमार होतोय, त्यांच्या अगदी मूलभूत अधिकारावरती, एज्युकेशन सिस्टीमवरती आणि त्यांचे गळाचेपी केली जाते. And I connect with the students who are standing for the protest. I connect with the pressure they face. And to go through so much and still have no accountability from the government is just blasphemous. जे लोक आहेत सत्तेत त्यांना अकाउंटेबिलिटी घ्यावी लागेल. व्हॉट एव्हर द रिझन काही झालं असेल, जो सत्यात आम्ही त्याला प्रश्न विचारू त्याच्याकडे आन्सर्स असल्या पाहिजे त्या गोष्टींचे. न्यायासाठी झगडा देतात तेव्हा त्यांना कुठल्या तरी पार्टीचा, कुठल्या तरी धर्माचा नेहमीप्रमाणे बदनाम करून त्यांच्या आंदोलनांना दडपण्याचा जो प्रयत्न होतो तो खचितच मनाला यातना देणारा आहे आणि तो निषेधार्ह आहे. गव्हर्नमेंट शुड टेक अकाउंटेबिलिटी आणि त्यांना विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. मी भारतीय आहे याची मला कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही आहे. माझं कॉन्स्टिट्यूशन, माझं राईट मला माहिती आहे. सो कोणाच्या अगेन्स्ट किंवा कोणाच्या नाही, चुकीला चूक बोलणं आणि चांगल्याला चांगलं बोलणं हे आलं पाहिजे सगळ्यांना. वो आप वोट लेने के लिए यहाँ पे रैली कर लेते हो, लेकिन आप जो सही चीज़ें हैं, जो स्टूडेंट्स के अधिकारों के लिए बात हम कर रहे हैं, उसको भी बात होनी चाहिए. ये भी पब्लिक फोरम में ये सब चीज़ें आनी चाहिए. जैसे आप NRIs को लेके आते हो वोट बैंक जैसा, you should also listen to the NRI voices. And just because we live abroad, we still have Indian citizenship. We are still Indians. Just because we are here for like studies or work, it doesn't make us any less of an Indian. डॉक्टर होण्यासाठी जो पाथवे आहे तो फार डिफिकल्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्या प्रयत्नांचं जेव्हा ते स्वप्नभंग होतो त्यावेळेला त्यांना होणाऱ्या यातना याचं सरकारच्या लेखी काहीही त्याची किंमत नाही. I took NEET myself and it's really bad. गुस्सा आता है, दुख आता है. You want to punch through walls. You stress yourself for years, and then you relax, and someone comes and says you just got to do it all again. Well, I don't know if I've been through fragile mental episodes of my life where maybe I would have done something to hurt myself. स्टुडंट जे प्रोटेस्ट करतायत इंडियामध्ये त्यांना ज्या पद्धतीने त्यांना गव्हर्नमेंटकडून रिॲक्शन दिली जाते किंवा त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जातो आहे तर तो मला वाटतं अमानुष आहे. जर कुठलाही इंडियन सिटिझन त्यांचा डेमोक्रेटिक राईट हा एक्सप्रेस करत असेल तर त्यांना या पद्धतीने डील केलं नाही पाहिजे. मी स्वतः JEE दिलेली आहे तर मला माहिती की ही एक्झाम किती कॉम्पिटेटिव्ह आहे आणि हाऊ मच ब्लड स्वेट अँड टीयर्स अ स्टुडंट गिव्स अँड हाऊ मच मेंटल स्ट्रेस अ स्टुडंट गिव्स आणि त्यामध्ये तुम्ही पेपर लीक करताय ते पण हार्डली $5,000 ते $6,000 आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करताय. मग हा पॉईंट कुठेतरी मला कनेक्ट झाला की ह्या स्ट्रगलमधनं मी आलो आहे आणि जे लेकरं येणारी पिढी या स्ट्रगलमधून जाणार आहे त्यांना तुम्ही जस्टिस देत नाही आहे, अकाउंटेबल एक फेअर ट्रीटमेंट देत नाही आहे. त्याच्याच ते पॉईंट कुठेतरी कनेक्ट झाला आणि म्हणून मी इथपर्यंत आलो.
मी इथे राहतो, पण आमचे जे बाकीचे विद्यार्थी आहेत किंवा आमचे जे मित्रमंडळी आहेत किंवा आमच्या फॅमिलीची नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्यासाठी आमचा सपोर्ट म्हणून आम्ही इथे आलेलो. बाहेरूनचा प्रश्नच नाही आहे इथे. माणूस हा माणूस आहे, सगळ्या जगभर माणूस आहे, तो एकच आहे. तो भाषा कुठलीही असो, धर्म कुठलाही असो. आणि बाहेरूनचा काय प्रश्न येतो? इथे येऊन भारताचे पंतप्रधान आपल्याला भाषण जर देत असतील तर त्यांनी इथल्या लोकांचं म्हणणं काय ऐकून घ्यायला पाहिजे. तुम्हाला जसा इथे येऊन जाहीर सभा घेण्याचा अधिकार आहे असं तुम्हाला वाटतं, तर तुम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेण्याचं फार महत्त्व आहे त्याला. आमच्या विचारांना ते ऐकून घ्यायला पाहिजे तुम्ही. कितना मुश्किल है वो एग्ज़ाम निकालना है, तो जब उन बच्चों ने वो कोशिश भी करी और उनको पता है कि सिर्फ वही एक प्लेटफॉर्म है उनके लिए एक सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड से थोड़ा सा उठने का, और उनकी वो कोशिश भी बार बार नाकाम करी गई, तो एक वो बहुत बड़ा धक्का लगता है कि यार जो बच्चे कोशिश कर रहे हैं इतनी आगे बढ़ने की, उनके लिए साथ भी ये हो रहा है, और हम जो इतने प्रिविलेज पोजीशन पे हैं और हम तो यहाँ आके बैठे हुए हैं, पर उनको ये देख के बहुत बुरा लगता है कि उनके साथ ऐसा हो रहा है. तो हमें लगा कि हम जितना भी कर सकते हैं उनके लिए. आई थिंक CJP एक एवेन्यू था लोगों के उठने के लिए. आई थिंक ह्यूमर बहुत एक अच्छी चीज़ है लोगों को इन्वॉल्व करने के लिए, स्पेशली यंग लोगों को इन्वॉल्व करने के लिए. पर आई थिंक CJP से तो आगे बहुत ही बात बढ़ चुकी है. आई थिंक लोगों के अंदर जो गुस्सा था वो थोड़ा ह्यूमर से भी बाहर आया है. थोड़ा ये जनरेशन का पहला प्रोटेस्ट है, तो भी कुछ भी नहीं है. तो किसान आंदोलन में जब हम दिल्ली की तरफ से लोग उनका स्वागत करने के लिए आए थे पंजाब में किसानों का, तो उधर उन्होंने हम बड़ा छुप के आए थे, तो उन्होंने टीयर गैस वगैरह फेंकने शुरू किए. तो टीयर गैस मेरे ही पास आके पड़ा था, तो उसमें बड़ी जलन मुंह पे, और बड़ा उसका जो है बहुत पेनफुल था वो प्रोसीजर. जब ये टीयर गैस पड़ती है ना तो आँखों में जलन, स्किन में जलन, और वो सारा कुछ बहुत बुरा हाल होता है. तो जब ये स्टूडेंट को अभी टीयर गैस फेंक रहे थे तो वो चीज़ मैं फील कर पा रही थी कि कितना बुरा हाल होगा इन बच्चों का. तो हम कई लोगों को यहाँ लगा, लोगों में काफ़ी गुस्सा था, काफ़ी चिंता थी, और अपनी सॉलिडेरिटी, अपनी उनसे उनका समर्थन अपना व्यक्त करना चाहते थे. तो हम में से कुछ लोगों को लगा कि हमने कोशिश करनी चाहिए लोगों को यहाँ जोड़ने की, ताकि लोग मिल सकें और इस बारे में बात कर सकें और अपने विचार व्यक्त कर सकें. आणि जेव्हा जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढतो की अरे भारतात काय सुरू आहे, तर सगळ्यात अगोदर ते म्हणतात अरे तुला काय करायचं आहे, तू तर एवढा दूर बसलास, तुला काय फरक पडतो याने. आणि मी प्रत्येक वेळेस हे सांगतो, मी भलेही या देशात आहे, पण माझी बहीण, माझे भाऊ, त्यांची मुलं, माझे आईवडील त्या देशात आहेत, आणि त्यांच्यासोबत काही वाईट होणार असेल किंवा त्यांच्या भविष्याची काही गोष्ट असेल आणि त्याच्यासाठी मी इथनं काही करू शकत असेल तर हे मी नक्कीच करत राहणार. हे गुरु आहेत, हे त्यांचे शिष्य आहेत बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही हे सर्वांचे शिष्य आहोत. तर मुळात लोकांची अस्वस्थता कुठल्या कुठल्या मुद्द्यांविषयी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. या नोटवर आपण आत्ता आपला व्हिडिओ थांबूयात. वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण आपण करतच राहू आपल्या चॅनलवर. तुमचा खूप छान सपोर्ट आहे आपल्या चॅनलला, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन नक्की भेटूयात. धन्यवाद. तुम्ही जर जिवंत आहात तर तुम्ही अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे.